येथे सालाबादप्रमाणे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा उत्सव असतो आणि तो यात्रा उत्सव मर्याची वाडी, तिसुर्टी आणि नेवशे वस्ती हे 3 भक्तगण आणि काही भाविक भक्त ज्यांचा नवसाच्या यात्रा आहेत ते दरवर्षी रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी इथे येतात आणि हे रंगोबा देवस्थान स्वयंभू देवस्थान आहे आणि या स्वयंभू देवस्थान नवसाला पावणारा देव आहे. आजही रंगोबाच्या नवसानं ज्यांना मुलं झाली इतर समाजातली, मराठा समाजातली आहेत काय, आमच्या जीवूरचे रंगोबा दादा धुमाळ आजपर्यंत जन्मापासून त्यांना कळतंय असं ते या रंगोबाची यात्रा चुकवत नाही आणि सर्व मर्याची वाडी, पिसुर्टी, नेवशे वस्ती येथील सर्व भाविक भक्त दरवर्षी येऊन गुन्ह्या गोविंदानं हा सोहळा पार पडत असतात. तरी सर्व भक्तगण, ग्रामस्थ यांना रंगोबा देवाचा आशीर्वाद मिळतो आणि वर्षभर त्यांना जगण्याची चांगली ऊर्जा मिळते आणि हा रंगोबा देव नवसाला पावणारा देव आहे आणि नवसाला पावत असल्यामुळे भरपूर इतरही यात्रेकरू या देवाच्या ह्याच्यात येत असतात आणि आपला ढोल वाद्य मंडळ असेल, गजे नृत्य असेल, नाचणारी मंडळी असतील, सर्वच काल इथं तिसुर्टीवरून, नेवशी वस्तीवरून येऊन आरत्या भरून गावात मर्याई देवस्थानकडे जातात. तिथून इथं येऊन रात्रभर गायनाचा कार्यक्रम, ओव्याचा कार्यक्रम, असा मुलांचा डान्स असा कार्यक्रम सुरू असतो आणि आज दिवसभर इथं कार्यक्रम, गजनृत्य, लेझबी डाव असा होऊन हा आनंदात कार्यक्रम पार पडत असतो. तरी आमचा हा रंगोबा देव सर्व भाविक भक्तांना आशीर्वाद देतो आणि वर्षभर जगण्याची त्यांना ऊर्जा देतो. बोला बोला रंगोबा देवाच्या नावाला, रंगोबा देवाच्या नावाला. रंगोबा देवस्थानचं असं महत्व आहे की काशीवरून काशीचं पाणी घेऊन ते कैलासपती इकडे दक्षिणेकडे निघाले होते, पण ते पाणी घेऊन जात असताना त्यांना आज्ञा अशी दिली की कुठेही थांबायचं नाही, माघारी पाहायचं नाही आणि कोणाशी बोलायचं नाही.
परंतु ते इथपर्यंत आल्यानंतर या रंगोबा देवानं त्यांना इथं बोलायला लावलं. म्हणून त्यांना शंकराने आज्ञा दिली की तुम्ही इथंच थांबा. मग आपले रंगोबा देवस्थान अधिक ते कैलासपतीचं देवस्थान स्वयंभू ते शाकाहारी देवस्थान आहे. शंकराने जे पाठवलं कैलासपती ते शाकाहारी देवस्थान आहे. आणि त्यांना इथं थांबल्यामुळे इथं बोलल्यामुळं आदेश दिला तुम्ही इथंच राहा. हे आपला रंगोबा आणि त्यांच्या शेजारी ते कैलासपती असे हे 2 देवस्थान आहेत. स्वयंभू आहेत, नवसाला पावणारे आहेत, सर्व भक्तगणाला आनंद देणार आहेत. तसेच आपण सर्वांनी सुद्धा आनंदात ही यात्रा पार पाडली पाहिजे. ज्याला अपमान सहन होत नाही, ज्याला गुलाल टाकलेला आवडत नाही त्याने जरा बाजूला थांबावं आणि टाकला तर कुणी कुणावर नाराज व्हायचं नाही. ही कृपया सर्वांनी नोंद घ्या आणि शांततेत पार पडायचंय. डावात मटक्यात व्यवस्थित खेळायचंय, व्यवस्थित राहायचंय अशी सर्व भक्तगणांना सूचना आहे. आणि आपला हा आजचा दिवस आनंदात वाजवायचा आहे. बोला बोला रघुवंच्या नावानं, सभामंडपात खेळतोय तो सभामंडप आपल्या समाजाचे नेते आनंदराव शेळके पाटील हे समाज कल्याण सभापती सातारा, समाज कल्याण सभापती जेडपीचे होते. त्यावेळी त्यांना आम्ही मागणी केली आणि त्यांनी पहिल्यांदा 3 लाख, तर म्हणजे 3 लाख काय होणार, परत त्यांनी 5 लाख रुपये ह्या सभामंडपासाठी दिले. आनंदराव शेळके मामांनी आपल्याला 5 लाख रुपये ह्या सभामंडपासाठी दिलेले आहेत. तसेच आता इथल्या चोरवले मंडळ सरपंच आहेत, सर्वांना विनंती सूचना आहे की आता मकरदादा मंत्री झालेत, अजून एक मोठा सभामंडप पुढे मागून घेऊ, त्यांच्याकडे सगळ्यांनी जाऊन अशी सर्वांना विनंती करतो आणि मोठा सभामंडप इथं उभा करतो. पेविंग ब्लॉक समोर बसवण्यात आलेले आहेत. तरी सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळ मर्याचीवाडी, चौरमले वस्ती यांचं सर्वांचं आभार, धन्यवाद.